गुन्हेगार मोकाट सुटले आहेत याला जबाबदार सत्ताधारी आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। तर बदलापूरची घटना निषेधार्थ आहे असं कृत्य करणाऱ्या लोकांना आंध्र प्रदेशमध्ये शूट केलं होतं। गुन्हेगारांना अशी शिक्षा देण्याची गरज आहे। गुन्हेगार मोकाट सुटलेत याला जबाबदार सत्ताधारी आहे। हेच गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत। या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो। महानगर त्याचप्रमाणे बदलापूर सारख्या छोट्या ठिकाणी अशा घटना घडतात तर लोक निषेध करणारच, लोक जनआक्रोश करणारच असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। आणि असं असताना बदलापूरची घटना ही निषेधार्ह असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो मागे आंध्रामध्ये कसं शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे। गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे। मग या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो। बिलकुल, कारण हे होणार अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूर सारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे। आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो। जे लोक हिंदू जनआक्रोश म्हणतात, मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का? उरणची भगिनी असेल, बेलापूरची असेल, बदलापूरची असेल, हे यांना दिसणार नाही, हे बिलकुल दिसणार नाही यांना। आणि म्हणून या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो। हे पहा, हा प्रश्न आहे जसा आता एक महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। सगळीकडे मोठ्या प्रमाणावर मांडणी आंदोलन उभा केलेलं आहे। हे कधी होत असतं ज्यावेळेस सत्ताधाऱ्यामध्ये ती धमक नसते, गुन्हेगारावर वचक नसतो, यांचेच लोक गुन्हेगारी करतात। यांचाच आमदार तलवार काढून केक कापतो, यांचेच आमदार हवेमध्ये गोळीबार करतात आणि त्याच गुन्हेगारांना वाटतं जर यांना काही होत नाही तर मला काय होणार आहे। आणि मग मला असं वाटतं असे प्रकार वाढतात आणि ते महाराष्ट्रात आताच्या घडीला वाढलेले आहेत। सरकार मोठ्या घोषणा, खोटाड्या घोषणा, प्रलोभनं देण्यात निवडणुकीच्या बेगमीमध्ये गुंतलेलं आहे, परंतु सर्वसामान्य माणसाची सुरक्षिततेकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही प्रमुख मागणी असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं। तसेच अन्याय म्हणता येणार नाही, परंतु एक मागणी झाली की दुसरी मागणी आपोआप निर्माण होते। हे केवळ ब्राह्मण समाजाचेच नाही, समाजाच्या काही मागण्या घेऊन बसलेल्या आहेत। समाजाचा त्यांना पाठिंबा आहे। प्रामुख्याने ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही प्रमुख मागणी आहे। मला असं वाटतं की ही मागणी रास्त आहे, समाजाच्या हिताची आहे। मी उद्या मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। भारच आले ना तसं दादा तुम्ही लक्ष दिल्याशिवाय आमचा कारभार काही पुढे सरकना। तर आपल्याला विनंती आहे की आमच्या मागण्या समस्त ब्राह्मण समाजाच्या आपल्या वतीनं शासनाला कळवाव्या व आम्हाला लवकरात लवकर न्याय देऊन या उपोषणाचं सुवर्ण मध्य साधावा ही नम्र विनंती। संघर्ष समितीच्या वतीनं जालना शहरामध्ये त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन दीपक रणनवरे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि प्रामुख्यानं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं ही एक त्यामध्ये प्रमुख मागणी, याबरोबर अन्य काही मागण्या आहेत। मला असं वाटतं की शासनाने अनेक वेळेस या बैठका घेऊन अशा प्रकारची महामंडळ इतर समाजाला जे दिले तसं ब्राह्मण समाजालाही देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत ती मागणी पूर्ण न झाल्यामुळं समाजाचे प्रतिनिधी म्हणून दीपकने या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की ही मागणी रास्त आहे, समाजाच्या हिताची आहे।
मी उद्या मुंबईमध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या सोबत आहे. जरूर मी ही मागणी त्यांच्या कानावर टाकीन आणि ब्राह्मण समाजासाठी अशा प्रकारचं महामंडळ स्थापन व्हावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना करेन. सांख्यिक असल्यामुळं त्याच्यावर अन्याय चालला. त्याच्या अर्ध्या मागण्या मान्य झाल्या पण ह्या पूर्ण होत नाही, नाही. अन्याय म्हणता येणार नाही, परंतु एक मागणी झाली की दुसरी मागणी आपोआप निर्माण होत असते. ही केवळ ब्राह्मण समाजाचंच नाही तर साऱ्या समाजाला समाजाच्या इतर घटकाबरोबर जगता यावं यासाठी ज्या काही मागण्या समाज करतो त्या मागण्या रास्त आहेत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी बदलापूर घटनेवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय. तर बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद, क्लेशकारक आहे आणि संतापजनक आहे. या घटनेनंतर बदलापूरमध्ये प्रचंड नागरिक उद्रेक झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे निर्देश दिले जात आहेत. तर उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कारवाईचे आदेश दिले. शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी बदलापुरात चौकशीसाठी दाखल झालेत. या प्रकरणी संबंधित शाळेचे प्रशासन, शिक्षक, आरोपी असो किंवा ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली अशा सगळ्यांना क्षमा केली जाणार नाही. या घटनेचे कोणी राजकारण करू नये, कारण यातील पीडित 2 लहान मुलींच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी एक स्त्री म्हणून मागणी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. बदलापूरच्या एका शाळेमध्ये 2 अत्यंत लहान मुलींवर जे अत्याचार झाले ते अत्यंत घृणास्पद आहे, क्लेशदायक आहे, संतापजनक आहे. आणि हे झाल्यावर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा नागरिक उद्रेक देखील आपण पाहतोय. परंतु शासनाच्या वतीने मी सांगू इच्छिते की कोणालाही यातून क्षमा केली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवायची. उपमुख्यमंत्री असतील, केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी सर्व जे पुण्यातले जे शाळेसंबंधी जे अधिकारी आहेत ते सगळे तिकडे दाखल झालेले आहेत आणि कोणालाही क्षमा केली जाणार नाही. मग ती शाळेचं प्रशासन असो, ते शिक्षक असो, तो अत्याचार करणारा असो, आणि ज्या पोलिसांनी कंप्लेंट घेण्यामध्ये दिरंगाई केली आहे कोणालाच सोडले जाणार नाही. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये, कारण या 2 लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कुठेही कोणाची बदनामी होणार नाही. आणि परंतु त्यामध्ये की कोणालाही जे दोषी आढळतील या सगळ्या तपासामध्ये कोणालाही सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कडक अशी शिक्षा बजावली पाहिजे. एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. तर अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे, नाहीतर यांच्या गटाला जागा कमी येणार. 3 पक्ष आहेत, त्यांच्या मागे एक वाक्यता नाही. महायुती हा शब्द गोंडस आहे, ती युती नसून संघर्ष. रोज त्यांच्यात मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहेत. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलं आहे आपण पाहू शकतो. मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला आहे. ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे. PWD, सार्वजनिक बांधकाम खातं, नगर विकास खातं या शिंदे गटाच्या ATM मशीन बनलेल्या आहेत, त्यामुळे काम होत नाही असा आरोप देखील संजय राऊत यांनी यावेळी केलाय. मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे, नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत. ही माझं आकलन आणि आम्हाला मिळालेली माहिती आहे की 3 जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. महायुती हा शब्द गोंडस आहे. महायुती ती युती नसून संघर्ष. रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो, थोबाड फोडण्याची भाषा करतो, म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता. हे कशावरून चाललंय तर
मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलेला आहे. मुंबईतले अनेक रस्ते, कोकणातले रस्ते, मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा, म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात. PWD, सार्वजनिक बांधकाम खातं, नगरविकास खातं, या शिंदे गटाच्या ATM मशीन बनलेल्या आहेत. त्याच्यामुळे कामं होत नाहीत. सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागले आहे. अनेक खड्ड्यांवरती अपघात होऊन लोक मरण पावलेली आहेत. आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यानं सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच, पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे. जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या. उद्या जेव्हा हे 3 पक्ष एकत्र येतील जागा वाटपा संदर्भात, तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतील, एकमेकाच्या जागा पाडल्या जातील. जागा वाटपाच्या बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.